आज आपण अगदी घरात असलेल्या गोष्टींपासून मस्त चवीची बर्फी करणार आहोत. बर्फी साधारण मोहनथाळसारखी लागते, पण मोहनथाळमध्ये भरपूर तुपाचा वापर होतो. इथे आपण अगदी अर्धा वाटी तुपामध्ये या बर्फ्या केलेल्या आहेत. ही जी आज आपण बर्फी करणार आहोत ती अगदी सोपी आहे, पटकन होणारी आहे आणि अगदी परफेक्ट रेसिपी आहे. म्हणजे याच प्रमाणात तुम्ही जर ही बर्फी केली तर अजिबात चुकणार नाही. नारळी पौर्णिमेला करू शकता, गणपतीला करू शकता किंवा कुठल्याही सणाला करू शकता. तर ही बर्फी करण्यासाठी मेजरिंग कपनी मोजून 1 कपभर बारीक रवा घेतला आहे. माझ्याकडे पण बारीक रवा नव्हता, मी मिक्सरमधून जाड रवा फिरवून घेतला. यामध्येच अर्धा कप बेसन घातला आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून तूप न घालता सुरुवातीला 5-7 मिनिट आपण हे असंच भाजून घेऊया. बेसन भाजल्या गेल्याचा किंचित सुगंध यायला लागला की यामध्ये आता आपण तूप घालूया. इथे मी अर्धा वाटी तूप घेतला आहे. यातलं जवळजवळ 80% तूप सुरुवातीला घातलं आहे. उरलेलं तूप नंतर वापरेन. आता गॅसची फ्लेम लो ठेवून रवा बेसन तुपामध्ये आपण छान खमंग भाजून घेऊया. हे रवा बेसन भाजत आलं की याचा रंग बदलतो आणि मस्त सुगंध यायला लागतो. आता रवा बेसन जवळजवळ भाजत आलेलं आहे. यामध्ये उरलेलं तूप घालून पुन्हा थोडा वेळ भाजून घेते. अजून 5-1 मिनिट भाजल्यावर याला आता तूप सुटायला लागलेलं आहे. रवा बेसन अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. यामध्ये मी 1 कपभर डेसिकेटेड कोकोनट घातला आहे. तेही 1 मिनिट यासोबत भाजून घेऊया. आता यामध्ये मी अर्धा कप मिल्क पावडर घालते. अशी थोडी मिल्क पावडर घातल्यामुळे या बर्फीला अगदी मस्त खवा घातल्यासारखी चव येते. मिल्क पावडर या मिश्रणामध्ये मिसळून घेऊ आणि एका दुसऱ्या भांड्यात मी काढून घेते. याच कढईत मी आता 1/4 कप साखर घेतलेली आहे. यामध्ये 1/2 कप पाणी घालते आणि याचा आपण एकतारी पाक करून घेऊया. साखर वितळली आणि याला फेस आला की 1 मिनिटातच पाक बनतो. गॅसची फ्लेम लो करायची आणि आता चेक करून बघूया. तर 2 बोटांच्या चिमटीमध्ये अगदी व्यवस्थित एक तार आल्याचं दिसतं आहे. पाकाला एक तार आली की गॅस बंद करायचा. यामध्ये मी आता वेलची जायफळ पूड घालते आणि आपलं हे जे बर्फीचं मिश्रण आहे ते पाकामध्ये घालूया. लक्षात असू द्या गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. मिश्रण अगदी व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊ. एका ट्रेमध्ये बटर पेपर घालून ट्रे सेट करून घेते. याऐवजी तुम्ही एखाद्या ताटाला तूप लावून ग्रीस करून घेऊ शकता. बर्फीचं मिश्रण यामध्ये घालूया. सुरुवातीला जरी हे पातळ वाटत असलं तरी गार झाल्यावर अगदी व्यवस्थित घट्ट होतं. वरून थोडे बदामाचे काप घालून घेते म्हणजे बर्फी दिसायलाही छान दिसते. आता अगदी 5-1 मिनिट बर्फी थोडी सेट होईपर्यंत वाट बघूया. 5-1 मिनिटांनी बर्फी थोडी सेट झाली की कापून घ्यायची, कारण गार झाल्यावर जास्त घट्ट होते. कापून झाल्यावर 2 तास बर्फी अशीच सेट होऊ द्यायची. तर 2 तासांनी तुम्हाला मी दाखवते आहे. बर्फी अगदी व्यवस्थित सेट झालेली आहे. प्रत्येक पीस अगदी व्यवस्थित वेगळा करता येतो आहे. बर्फी अजिबात चिकट झालेली नाही आहे, मस्त कोरडी झालेली आहे आणि आतून एकदम सॉफ्ट झालेली आहे. कमी तुपाचा वापर करूनही चवीला अगदी मोहनथाळसारखीच लागते. तर आज केलेली रवा नारळ बेसन बर्फी तुम्हाला कशी वाटली हे जरूर मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह.